नमस्कार मित्रांनो. सरकार वेळोवेळी नागरिकांसाठी म्हणजे आपणा सर्वांसाठीच महत्त्वाच्या योजना घेऊन येतात, ज्याचा लाभ आपण सर्व मिळून घेत आहोत. त्यापैकीच एक योजना म्हणजे ई श्रम कार्ड योजना. ही योजना सर्वांपर्यंत पोहोचलेली आहे असे अपेक्षा आहे, पण तरीही जागरूकता याबाबत झालेली नाहीये. तर त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. ई श्रम कार्ड योजना. योजनेचे नाव आहे ई श्रम कार्ड योजना. योजना कोणाद्वारे सुरू करण्यात आली? केंद्र सरकारद्वारे. योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत? देशातील असंघटित क्षेत्रातील कामगार. वर्षभरात मिळणारी पेन्शन 36,000 रुपये असणार आहे. योजनेचा लाभ वयाचे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी नागरिकांना दरमहा 3,000 रुपये पेन्शन सुरू होणार आहे. ई श्रम कार्ड योजनेचे स्वरूप बघा कसे असणार आहे. देशातील असंघटित क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक मदत देण्यासाठी ही ई श्रम कार्ड योजना भारत सरकारने सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी नागरिकांना दरमहा 3,000 रुपये वेतन प्रदान करण्यात येते. तसेच त्यांना पूर्ण वर्षभरात 36,000 रुपये इतके प्रदान करण्यात येतात. ही सर्व रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होते. त्यामुळे ही रक्कम व हा फायदा त्यांच्याशिवाय कोणालाही दुसऱ्याला घेता येत नाही. कोणीही दुसरा घेऊ शकत नाही. ई श्रम कार्ड योजनेची पात्रता बघा काय असणार आहे. सर्वप्रथम तुम्ही भारत देशातील मूळ रहिवासी असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत लाभ घ्यायचा असेल, तुम्ही देशातील मूळ रहिवासी असणं गरजेचे बघा. तुमचे मासिक उत्पन्न 15,000 पेक्षा कमी असायला हवे. तुम्ही असंघटित कामगार म्हणून कार्य करत असायला हवे. तेव्हाच तुम्हाला पात्रता दिली जाईल. अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्ष असायला हवे. तेव्हाच तो अर्ज करू शकेल. महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे ई श्रम कार्ड असणं हे गरजेचे. म्हणजे तुमचं ई श्रम कार्ड हे बनलेलं असायला हवं या योजनेसाठी. ई श्रम कार्ड योजनेचे फायदे बघा काय काय आहेत. जर एखाद्या व्यक्तीने ई श्रम कार्ड या योजनेमध्ये आपली नोंदणी केली तर त्या व्यक्तीला 60 वर्षानंतर 3,000 पेन्शन मिळू शकते. तसेच त्या व्यक्तीच्या 60 वर्षाच्या दरम्यान कोणताही अपघात झाला तर त्यासाठी विमा उतरवला जातो. एखाद्या व्यक्तीकडे ई श्रम कार्ड असेल तर भारत सरकारने कामगारांसाठी चालवलेल्या सर्व योजनांचा लाभ त्यांना घेता येईल. तसेच कोणतीही दुर्घटना घडल्यास लाभार्थी कामगारांना 50,000 रुपयांचा विमा मिळू शकतो. ई श्रम कार्ड योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे बघा. आधार कार्ड, बँक पासबुक खाते, मासिक वेतनाची पावती, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, रेशन कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल नंबर आणि पॅन कार्ड इत्यादी आवश्यक कागदपत्रे घेऊन तुम्ही ई श्रम कार्ड योजनेमध्ये सहभागी होऊ शकता. अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या ishram.government.in. थँक्यू. अशाच नवनवीन आणि आपल्यासाठी फायद्याच्या असणाऱ्या योजना याबद्दल माहिती घेत राहा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.